नमस्कार सगळ्यांना. आज आपण बघूयात खमंग चमचमीत अशी नाश्ता रेसिपी. एक वाटी उडदाच्या डाळीपासून आज आपण बनवणार आहोत उडीद वडे, म्हणजेच याला आपण मेदूवडेसुद्धा म्हणतो. आणि हे मेदूवडे अगदी बाहेर जसे हॉटेलमध्ये मिळतात तसेच घरच्या साहित्यात अगदी छान असे तयार होतात. तळल्यानंतर वरून क्रिस्पी आणि आतून मऊ कापसासारखे असे हे मेदूवडे तयार होतात. अगदी कोणतीही जास्त झंझट न करता साध्या सोप्या पद्धतीने हे मेदूवडे घरीच कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. उडीद वडे बनवण्यासाठी इथे मी पहिल्यांदा एक मोठी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. उडीद वडे बनवतोय तर फक्त उडीद डाळच इथे मी वापरलेली आहे आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. 1 ते 2 पाण्याने मी इथे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर धुवून घेतलेल्या या डाळीमध्ये इथे मी डाळ भिजण्यासाठी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही डाळ आता आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची आहे. जर तुम्ही 4 ते 5 तासासाठी ही डाळ भिजवणार असाल तरी देखील चालेल. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ही डाळ 4 तासासाठी फक्तसुद्धा भिजवू शकता आणि त्यानंतर याचे वडे बनवू शकता. इथे मी ही रात्रभर डाळ भिजत ठेवलेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी यावरती मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान अशी ही डाळ फुललेली आहे, डाळ भिजलेली आहे. त्यानंतर यातील वरचं पाणी काढून घ्यायचं आहे. डाळीतील पाणी काढून झालं की त्यानंतर ही डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. बारीक अशी आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. पाणी न टाकता आपल्याला पहिल्यांदा ही डाळ वाटून घ्यायची आहे. तुम्हाला जर इथे पाण्याचं म्हणजे थोडंसं पाणी वापरावं असं वाटत असेल तर इथे तुम्ही फक्त 3 ते 4 चमचे पाणी टाकू शकता. नाहीतर जास्त जर तुम्ही पाणी वापरलं तर पीठ हे आपलं पातळ होऊ शकतं. त्यामुळे इथे मी हे वाटण बनवण्यासाठी फक्त 3 ते 4 चमचे पाणी टाकून अशा प्रकारे हे वाटण बनवलेलं आहे. म्हणजेच या उडीद डाळीचं आपल्याला अशा प्रकारे पीठ बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बनवलेलं पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. इथे मी हे सर्व उडीद डाळीचं पीठ मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त पातळ करू नका, नाहीतर पातळ जर झालं तर त्याचं आपल्याला उडीद वडे बनवता येत नाहीत. त्यानंतर हे पीठ आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये अशा पद्धतीनं फेटत राहायचं आहे. म्हणजे हे पीठ आपलं फ्लफी असं तयार होतं, म्हणजेच पीठ हे आपलं फुललं जातं. त्यानंतर हे पीठ अशाच पद्धतीने मी 3 ते 4 मिनिटासाठी छान असं फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. मी इथे तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता की जास्त प्रमाणात जितकं पीठ आपण फेटून घेतलं जाईल तितक्या प्रमाणात हे पीठ छान असं फुगलं जातं आणि अशाच पद्धतीने हे पीठ आपल्याला फुलवून घ्यायचं आहे. आणि हे फेटून घेतलेलं पीठ आपलं तयार झालं आहे की नाही वडे तळण्यासाठी ते आपण चेक करणार आहोत. इथे मी तुम्हाला ही ट्रिक करून दाखवत आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा. हा पिठाचा गोळा असाच या पाण्यावरती तरंगला किंवा असाच राहिला तर हे पीठ छान असा फेटून घेतलेलं आहे असं आपण समजायचं. आणि त्यानंतर याचे आपल्याला वडे बनवायचे आहेत. तर त्यासाठी या पिठामध्ये मिरचीची बारीक पेस्ट टाकून घेतलेली आहे 1 चमचा. त्यानंतर 1 चमचा किसलेलं आलं टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. हे सर्व चवीचे पदार्थ टाकून झाले की त्यानंतर आपल्याला या पिठाला अजून एकदा फेटून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला अजून एकदा या पिठाला छान असं अशा पद्धतीनं मिक्स करत राहायचं आहे. तुम्हाला इथे मी व्हिडिओत करून दाखवत आहे. अशा पद्धतीने हे पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यामुळे काय होतं, आपले हे मेदूवडे छान असे आतून स्पॉन्जी व्हायला मदत होते आणि क्रिस्पीसुद्धा आपले हे मेदूवडे छान असे होतात. त्यासाठी आपल्याला पीठ हे अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडक्यात फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर या आता पिठाचे आपल्याला मेदूवडे करून घ्यायचे आहेत. तर इथे मी अशा प्रकारे एक हातावरतीच तुम्हाला
करून दाखवत आहे. हातानेच तुम्ही जर मेदूवडे करणार असाल तर थोडंसं पाण्याचा हात बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर हातावरती थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याला अशा प्रकारे मध्ये थोडंसं होल करून घ्यायचं आणि अशा प्रकारे हा तेलामध्ये सोडून घेऊ शकता. त्यानंतर मी इथे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा मेदूवडे तुम्हाला करून दाखवत आहे आणि याच पद्धतीने मी इथे सर्व मेदूवडे करून घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा इथे मी चहाची एक गाळण घेतलेली आहे आणि ती थोडीशी पाण्यात बुडवून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला या फेटून घेतलेल्या पिठाचा एक गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे मध्ये होल करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बनवून घेतलेले मेदूवडे तळण्यासाठी गॅसवरती इथे मी तेल ठेवून घेतलेलं आहे आणि कढईमधलं तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अशा प्रकारे हा बनवलेला मेदूवडा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. तेल कडकडीत गरम ठेवायचं आहे आणि कडकडीत तेलामध्येच अशा प्रकारे मी हे बाकीचे देखील मेदूवडे सोडून घेतलेले आहेत. ही साधी सोपी पद्धत आहे. चहाच्या गाळणीवरती तुम्ही सहज मेदूवडे बनवू शकता. त्यामुळे मेदूवड्यांना छान आकार देखील येतो. तुम्ही जर हातावरती मेदूवडे करायला गेला तर त्यामुळे आकार व्यवस्थित येत नाही. म्हणून मी इथे सर्व मेदूवडे चहाच्या गाळणीवरतीच करून घेतलेले आहेत. इथे मी एक एक्स्ट्रा म्हणजे 5वा जो मेदूवडा दिसत आहे तो हातावरतीच करून या तेलामध्ये सोडलेला होता. तर तुम्ही इथे बघू शकता त्याला व्यवस्थित शेप देखील देता आलेला नाही, कारण पीठ हे आपलं थोडंसं पातळ झालेलं असतं. अशा प्रकारे हे तेलामध्ये सोडून घेतलेले मेदूवडे दोन्ही बाजूनी छान असे क्रिस्पी होईपर्यंत ब्राउनिश रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत. एक बाजूने भाजून झाले की दुसऱ्या बाजूने अशा प्रकारे हे मेदूवडे पलटी करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने छान असे गोल्डन ब्राऊन रंगावरती मेदूवडे तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तेलामध्ये मेदूवडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून मिडियम गॅसवरती आपल्याला खरपूस रंगावरती पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत मेदूवडे तळून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे इथे हे मेदूवडे तळून झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे. अशाच रंगावरती आपल्याला हे मेदूवडे तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी हे सर्व मेदूवडे तळलेले काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मस्तच असा हा कलर आलेला आहे आणि वरून क्रिस्पी आणि आतून कापसासारखे मऊ असे हे मेदूवडे तयार झालेले आहेत. असे हे मेदूवडे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत नक्कीच खाऊ शकता. चवीला छान आणि अत्यंत क्रिस्पी असे हे मेदूवडे तयार होतात. इथे मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवत आहे. आतून स्पॉन्जी आणि वरून क्रिस्पी असे हे मेदूवडे तयार झालेले आहेत. अशाच प्रकारचे मेदूवडे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा अगदी हलक्या फुलक्या जेवणासाठी नक्कीच घरी बनवू शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच चमचमीत आणि आपल्या सिंपल साध्या पद्धतीने केलेल्या रेसिपी पाहण्यासाठी वृषाली सिंपल कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.